महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिशा सांस्कृतिक ग्रुप पोलादपूर आयोजित रानभाजी पदार्थ स्पर्धा उत्साहात संपन्न। भारतीय महिला प्रथम आत्मनिर्भर झाली पाहिजे। महिलांच्या सक्षमीकरणातूनच सक्षम भारत घडेल। सौ ममता मेहता। पोलादपूर तालुक्यात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या वतीने जागर वसुंधरेचा उत्सव रानभाज्यांचा या संकल्पनेतून मणेरी वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशन महाड यांच्या सहकार्याने रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची अनोखी स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 35 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले पाककौशल्य सादर केले। स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे। पदार्थांची बाह्य सजावट प्रथम रुपाली श्याम लावणारे, द्वितीय पल्लवी सुभाष सागवेकर। पदार्थांची सजावट व संपूर्ण मांडणी प्रथम क्रमांक पूजा कीर्तिश खोत, द्वितीय भक्ती भावेश सलागरे, तृतीय स्नेहल स्वराज गायकवाड। पारंपरिक पदार्थ चव प्रथम क्रमांक सखुबाई लक्ष्मण कासार, द्वितीय प्रेमलता गणपत टोलमारे। नाविन्यपूर्ण पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक पल्लवी संदीप शेठ, द्वितीय रसिका गोपीचंद घाडगे। उत्कृष्ट चव प्रथम क्रमांक मधुमती महादेव जंगम, द्वितीय प्रणिता श्रीधर कासार। यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मणेरी वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशनच्या संस्थापिका सौ ममता मेहता यांनी वाढत्या कचरा समस्येवर प्रभावी उपाय म्हणून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, सेंद्रिय खत निर्मिती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आज आपण जर वसुंधरा जपली तर भावी पिढी सुदृढ सशक्त होईल व इतरही विषय याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच मुलांना फास्ट फूड ऐवजी रानभाज्यांपासून तयार होणारे पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी केले। भारतीय महिला प्रथम आत्मनिर्भर झाली पाहिजे। महिलांच्या सक्षमीकरणातूनच सक्षम भारत घडेल असे त्या म्हणाल्या। अमृत संस्थेचे शैलेश मराठे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत खुल्या प्रवर्गातील महिलांनाही अनेक योजनांचा लाभ व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगितले। स्पर्धक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना दिशा सांस्कृतिक ग्रुप महिलांसाठी सातत्याने प्रेरणादायी उपक्रम राबवत असून अशा कार्यक्रमांमुळे महिलांना नवी ऊर्जा व आत्मविश्वास मिळत असल्याचे सांगितले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मणेरी वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशनच्या संस्थापिका सौ ममता मेहता व त्यांची टीम, अमृत संस्थेचे शैलेश मराठे, दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा संगीता संतोष मोरे, ग्रुपच्या सर्व सदस्यांसह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलिका अधिकारी यांनी केले तर ॲडव्होकेट सारिका पालकर यांनी आभार प्रदर्शन मांडले। कार्यक्रमाचे आयोजन मणेरी वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशन आणि दिशा सांस्कृतिक ग्रुप पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, सहतृप्ती भुईर, पोलादपूर। पण मणिरीने आपला वेगळाच मार्ग शोधला। आमच्या गावांमध्ये सगळ्या आदिवासी महिला आहेत, त्या भाजी घेऊन येतात, आपसुकच त्या जंगलाच्या राखणदार आहेत, त्या जंगलाच्या राखणदार आहेत। मग त्यांची जीवनशैली आणि त्यांचे जीवन सुखमय चालावं याच्यासाठी त्यांचं अर्थार्जन होणंही गरजेचं आहे। मग आपण या महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी उभं केलं की तुमच्या रानभाज्या वर्षभर ज्या ज्या मिळतील त्या मार्केटिंग करा। पण आमच्या मैत्रिणींना काही वेळेला भूल पडलेली होती त्या ऑथेंटिक ज्या नाविन्यपूर्ण रेसिपीज आहेत त्यांची। कारण माझा मुलगा पिझ्झाच खातो, माझा मुलगा बर्गर खातो, मग याला काय करायचं, रानभाजीला त्याला खाऊ घालायची, पण तो भाजी पण नाही खाणार। मग सुरू केल्या रानभाजी स्पर्धा। आणि तुम्हाला बोला आम्ही पुन्हा जातोय केळझरला, आम्ही जातोय सियाटलेला। बरं, मग आता याच्या मागचं आमचं अर्थकारण काय? आमचं अर्थकारण आहे की हे सगळं आमचे फंड रेझिंग प्रोडक्ट्स आहेत। तुम्ही जर हे विकत घेतले